नमस्कार, मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी हे लाडू बनवलेले आहेत. हिवाळा स्पेशल असे हे लाडू आहेतच. तसेच मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि त्यामुळे उडदाच्या डाळीचे लाडू खूप पौष्टिक असतात. कॅल्शियम असते उडदाच्या डाळीमध्ये, त्यामुळे मी हे लाडू बनवलेले आहेत. उडीद डाळ स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्यामुळे हिवाळ्यात जी वात वाढते त्या उडीद डाळीमुळे कमी होत असते. ज्यांना वात दोष आहे त्यांनी हे हिवाळ्यामध्ये नक्कीच उडीद डाळाचे सेवन करावेत. तसेच शक्तिवर्धक आहे, बळ वाढते, एनर्जी वाढते, त्यामुळे उडीद डाळीचे सेवन करावे. आता मी काही साहित्य घेतले उडीद डाळीच्या लाडूसाठी ते सांगते तुम्हाला. अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली, 1 किलो गूळ घेतला आहे, फोडून घेतला आहे, 125 ग्रॅम बदाम, 125 ग्रॅम काजू, 125 ग्रॅम अ, खारीक घेतलेली आहे आणि अर्धा किलो तूप घेतलेले, 100 ग्रॅम डिंक घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर विलायची पूड. चवीनुसार तुम्ही विलायची पूड टाकू शकता, जास्त आवडत असेल तर जास्तही टाकू शकता. छान चव येते विलायचीने. आता हे सर्व साहित्य मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि हे सर्व आपल्याला आता जे ड्रायफ्रूट ते आहेत ते तुपात तळून घ्यायचे आहेत आणि डाळ भाजून घ्यायची. 2 टप्प्यात मी ते डाळ भाजून घेणार आहे, कारण एकदम टाकली तर ते छान असे भाजणार नाही. आता डाळ का भाजायची तर म्हणजे एकसारखी हलवत भाजून घ्यायचे, कारण त्यामुळे पचायला ती हलकी होते. तसेच लाडू चविष्ट होतात, म्हणजे भाजल्यानंतर कोणत्याही डाळीचे आपण लाडू बनवताना आपण डाळ भाजून घेतल्यावर छान लाडू होतात. आता या डाळीतले काही पोषक घटक असतात ते आपण पाहूया. मग उडीद डाळीमध्ये प्रोटीन असतं, फॅट असतात, विटॅमिन बी असतं, आयर्न, पॉलिक ॲसिड असतं, मॅग्नेशियम असतं, पोटॅशियम असतं. तसेच यामध्ये कॅल्शियम असतं. मणक्याचे विकार, हाडाचे आजार असतील तर हे लाडू नक्कीच सर्वांनी खायला पाहिजेत. हाडाची मजबूती वाढते. गर्भवती महिलांनी तर उडदाच्या डाळीचे सेवन खूपच फायदेशीर असते, त्यांनी करावेच. त्यामुळे मेथीच्या लाडूप्रमाणेच उडदाच्या डाळीचे लाडू पण खायला पाहिजेत. मी आता डिंक चांगला तुपात मी फुलून घेतलेला आहे, म्हणजे छान असा फुलला आहे. ते तळून घेतला डिंक. त्याच्यानंतर आता एक एक ड्रायफ्रूट घेते मी तळून. काजू घेतलेत, आता बदाम पण घेते. काजूमध्ये पण खूप महत्त्वाचे घटक असतात, का प्रोटीन असते. बदामामध्ये उष्मांक असतात, स्मरणशक्ती वाढीसाठी खूप फायदेशीर असतात. खारीक पण मी आता तळून घेतलेली आहे. काय होतं आहे, तळल्यानंतर त्याच्यातला जो चिकटपणा आहे तो कमी होतो आणि मिक्सरवर छान बारीक होते. आता डाळ थंड झालेली आहे, मी ते मिक्सरवर एकदम बारीक करून घेणार आहे आणि सुजीची चाळणी जी असते त्या सुजीच्या चाळणीने मी ही चाळून घेणार आहे. पीठ चाळायच्या चाळणी नाही, त्याच्यापेक्षा छोटी जी चाळणी असते त्याने चाळून घ्यायचं, जेणेकरून ते पीठ मोठं राहणार नाही. वाटलंच तर अजून एकदा मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. आता हे पीठ मी अजून एकदा तूप टाकून छान असं लाल भाजून घेणार आहे. पीठ ज्यावेळेस भाजतो आपण त्यावेळेस त्याला अजून छान चव येते आणि तूप टाकून भाजल्यामुळे त्याला छान चविष्ट असापणा येतो तुपामुळे अजून. त्यामुळे आता मी ही तूप टाकून भाजून घेते. जेवढं तुम्हाला तूप टाकायचं, म्हणजे ह्या पिठातच टाकून तुम्ही छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवतेच की मी तूप किती टाकलेलं आहे. आता हे घट्ट तूप आहे, त्यामुळे ते लक्षात येत नाही. भाजताना तर वितळल्यानंतर लक्षात येईल की तूप आपल्याला किती लागणार आहे ते. असं छान असं कंटिन्यू हलवत राहायचा हलक्या हाताने. मध्यम आचेवरच ठेवायचं, जास्त फुल करायचं नाही, कारण पीठ असल्यामुळे लगेच असं लागलं जातं किंवा खाली चिटकायला सुरुवात होते. त्यामुळे कंटिन्यू हलक्या हाताने आपण ते हलवत राहून घ्यायचं. पहा असं एवढं तूप घ्यायचं की पहा आता ते लाडू आपल्याला बांधता येत असं झालं पाहिजे, कारण आता इतर साहित्य पण आहे, त्यामुळे तूप अजून जरी लागलं तरी तुम्ही टाकून घ्यायचं की असं छान. बघा पूर्ण तुपातच आपण ते पीठ हलवतो असं झालेलं आहे. छान लाल आता भाजून झालेले. आता हे ड्रायफ्रूटसुद्धा मी आणि हे डिंक मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. छान असं एकदम बारीक करून घ्यायचं की आणि या पातेल्यात काढून घेणार आहे. आता डिंक पहिल्यांदा काढून घेणार आहे, कारण खारीक आणि ते चिकट होईल मिक्सरचं भांडं, म्हणून डिंक आधी मी बारीक करून घेतला. त्याच्यानंतर बाकीचे ड्रायफ्रूट आणि शेवटी खारीक घेणार आहे बारीक करून. आता हे सर्व बारीक करून झाल्यानंतर जे पीठ मी तूप टाकून भाजलेले आहे ते पण टाकून घेते आणि हे सर्व मिक्स छान करून घ्यायचं.
आणि एकदा परत मिक्सरवर मिक्स करायचं, कारण ड्रायफ्रूट एका बाजूला ते उडदाच्या पिठाचं एका बाजूला असं होऊ नये म्हणून आता गूळ टाकून मी परत एकदा मिक्सरवर सर्व घेणार आहे. आता हे एकदा हाताने मी सर्व हे मिक्स करून घेतलं, कारण जेणेकरून सर्व मिक्स व्हावं अशा पद्धतीने करायचं, कारण असं नुसतं मिक्स केल्यावर ते मिक्स होणार नाही. आणि आपला गूळ पण मोठा आहे, नुसतं फोडून घेतलेला आहे. विलायची पूड मला कमी वाटत होती म्हणून मी विलायची पूड अजून बारीक करून घेतलेली आणि टाकलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मी छान असे लाडू बनवलेले आहेत आणि खूप आवडले होते, मुलीला पण सर्वांनाच आवडले, कारण नुसत्या उडदाच्या डाळीचे पण लाडू खायला चिटकतात म्हणून शक्यतो करत नाहीत. पण अशा पद्धतीने करा, नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि लाडू आवडला असेल तर, माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पहा. धन्यवाद.